एका व्हिडिओ साठी बघा कुठं बसला यो बघा, याला काय लाज वाटतंय का बघा, खाली बघायचं तरी. आता पावसाळा चालू होऊन 1 महिना होत आला आणि कुठं जायचा प्लॅन करायचं म्हणजे तरी म्हणजे घरातले कसं डोंगरावरती कशाला चाललाय? पावसाळा चालला, कोणतरी ढकलून देतील, घसरून पडशील, टप्पा खाशील, वाऱ्यानं उडून जाशील कुठं. शांत गप घरात बस. झालं, हिथंच ट्रिप आपली कॅन्सल. पण त्यांना कुठं माहित असते काय ती डोंगरावर असणारी कैरी, काय ती गरम गरम पिठला आणि भाकरी, आणि त्यामध्ये जर पाऊस पडला असेल आयुष्यात आलेला काय तर फायदा वाटतो. आम्ही फिरायला कमी आणि फोटो काढण्यासाठी जास्त येतो. आज आम्ही चाललो तो कोल्हापूर पासून जवळ असलेल्या एका मस्त डोंगरावरती बसलेल्या ज्योतिबाच्या डोंगरावर. पण त्याच्या अगोदर की आम्हाला एक टर्न दिसला, फोटो वगैरे काढल्यानंतर मग आम्हाला समजलं आपल्याला अजून भरपूर लांब. त्यामुळे डायरेक्ट मंदिरात पाऊल टाकलं. जसं पाऊल टाकलं म्हणे, आता हे असं कोणाकोणाला फील होतं की मला कमेंट मध्ये सांगा. आता सगळ्यात अगोदर आतलं ज्योतिबाचं दर्शन घेतलं, तरी ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे. इथनं आता आपल्याला पुढे जायचंय पन्हाळ्याला. लेट्स गो. आणि डायरेक्ट पन्हाळ्याला आलाय आणि झुणका भाकर खाल्ला नाही. काय उपयोग नाही भावा. पोहे खाजा तुझा, आपण झुणका भाकर खायचा. दुपारचं टायमिंग झाल्यामुळे कसं गरगरीत झुणका भाकर खाऊन घेतो. फिर चले एक्सप्लोर करणे. आता खरं सांगायचं म्हटलं, पन्हाळा जर तुम्हाला प्रॉपरली फिरायचं असेल तर अखंड 1 दिवस तुम्ही धरूनच चाला. आम्हाला एक शिपाई गावलाय, तुम्हाला दाखवतो बघा यो काय करायचं. कुठे गेलाय बघा टॉनी. त्यानंतर कधी मस्त मस्त जरा सिनेमॅटिक वगैरे शूट केलं आणि तेवढ्यात कधी खालच्या साईडला तर काकांनी कधी पांढऱ्या कलरचा घोडा घेऊन आलते. मग काय चला परत आणि शूट करायचं. तर गाईज आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आता तुमच्या भावाला फॉलो करून जावा.